हळू. तेव्हा तिथं बसायचंय. हीच ती जागा. बस. अमेझिंग वाटतंय. ए आदित्य, मला ना याच्यात जम्प करावीशी वाटते आता. आदित्य, मला एक सांग, म्हणजे मला हे सगळं कळतच नाहीये. माझा विश्वासच बसत नाहीये. मग आता कसा विश्वास बसेल की मी इथे आलोय आणि ते सुद्धा चहा घेऊन? तेच तर, म्हणजे का मला कळतच नाहीये. काय ना, माझे एक गुरु आहेत. त्यांनी सांगितलंय की मैत्रीमध्ये असे अधूनमधून सरप्राईजेस देत राहा. त्याने काय होतं, मित्र खुश राहत. ओ, म्हणजे मेरी बिल्ली और मुझी पे म्याव. म्याव. पी आता, खूप कष्टाने बनवलंय. Cheers. वाव यार, अमेझिंग. मस्त चहा करतोस तू. शुक्रिया. पण तू हा चहा पाजून मला येडं बनवू नकोस हा. म्हणजे आजचा राग अजूनही विसरली नाहीये मी. खरं सांग, मला तिथे वेट करायला लावून तू कोणाबरोबर फिरत होता? अगं सई, मी कोणाबरोबर फिरणार आहे? नवीन ऑफिस मध्ये असतील की मुली भरपूर, भेटली असेल कोणीतरी नवीन. इथं एक मैत्री झेपत नाहीये. अजून किती करू? मग मला सांग की तू होतास कुठे? अगं, आपलं बोलणं झालं त्यानंतर मी चहाच्या टपरीवर गेलोही होतो. तिथे तुझी वाटही बघितली. तेवढ्यात माझ्या घरनं फोन आला दादा मामाचा की आप्पांची तब्येत एकदम खराब झाली आहे, ते कसं तरीच वागतायत. आप्पा म्हणजे माझे आजोबा, तुझा तो डेंजर म्हातारा. ए सॉरी, तुला कळवण्या इतकाही वेळ नव्हता. अरे पण मग तू इथे काय करतोयस? तुला तिथे घरी असायला हवं ना. अगं नाही, आता सगळं ओके आहे आणि बाकीचे सगळे आहेच ना त्यांच्याबरोबर. पण अचानक असं काय झालं? अचानक असं नाही ग. आता 86 वर्षांचे झालेत. कधी कधी सगळंच विसरतात, स्वतःचं नाव सुद्धा. बापरे. हा, पण मी सोडू ना, मी सोडून सगळं विसरतात. मी त्यांच्या समोर आलो ना की असं वागतात जसं काही सगळं नॉर्मल आहे. ए सॉलिड आहे रे हे सगळं. हो ना. आणि खरंच खूप क्यूट आहे तुझे आप्पा. हो आजोबा, मी तुमची सून नाहीये. सुखी बाबा. तेही आणि त्यांची सगळी मुलं सुद्धा, म्हणजे माझे सगळे मामा एकूण एक धमाल आहेत. म्हणजे माझा दादा मामा, मग भाई मामा, बंधू मामा. पिंट्या मामाला तू भेटलीस की गॅरेज मध्ये? ए हा राईट. त्यांचं इंग्लिश खूप भयानक आहे. आणि तुझे मॉम डॅड काय करतात? ते अगं, मी खूप लहान असताना एका ऍक्सिडेंट मध्ये गेले. ओ, आय एम सो सॉरी. नाही, इट्स ओके. मला ते आठवतही नाहीत अगं. इनफॅक्ट माझे हे सगळे मामा आहेत ना, त्यांनी माझ्यावरती इतकं प्रेम केलंय की आई बाबांची कधी उणीव नाही भासू दिली त्यांनी. मला काही हवं असलं ना की अगदी शर्यत चाललेली असे घरात. आहेच ग माझे मामा सगळे धमाल. तू एकदा भेट ना त्यांना, खूप मजा येईल. ए आदित्य, तू तुझ्या आप्पांबद्दल आणि मामांबद्दल तासन तास बोलू शकत असशील ना? सॉरी, बोर केलं ना? नाही नाही नाही, वेडाच का. उलट मला खूप छान वाटतं ऐकायला. काय बोलू अगं, माझे मामा आहेतच असे, एकापेक्षा एक बिलंदर. एकदा तुला सांगू, आईला या पिंट्याच्या. काय रे बंधू, अचानक उठलास काय? नाही, ते आधीला सांगायचं राहून गेलं. काय? अरे, आधीच्या ऑफिस जवळ एका डॉक्टरकडे घोरण्यावर जालीम औषध आहे म्हणे. ते पिंट्यासाठी घेऊन ये असं त्याला सांगायला हवं. अरे पण आत्ता नको. अरे आधी झोपला असेल, दमून आलाय तो. ठीक आहे, मग उद्या सकाळी सांगतो. पण विसरलो तर आठवण कर. हो करतो. हो
सिरियसली? माझे मामा आणि आप्पा यांचे जर मी एक एक किस्से सांगायला बसलो ना तर ही एक रात्र पुरणार नाही बरं का. रोज असा चहा घेऊन बसायला लागेल इथे. बघ खरंच. मला चालेल, तुझं बघ. हे पण सॉलिड आहेत तुझ्या मामांचे आणि अप्पांचे किस्से. मस्त वाटतं ऐकायला. हे किस्से वगैरे ठीक आहे, पण खूप समजूतदार आहेत ग सगळे. माझ्या मनात काय चाललंय ते माझ्या आधी त्यांना समजलेलं असतं अगं. खरंच? हा, म्हणजे आपले घरचे आपल्याला जेवढं ओळखतात ना तेवढं जगात कोणी ओळखू शकत नाही, नाही का? माझ्या बाबतीत तसं अजिबात नाहीये. म्हणजे माझ्या मॉम डॅडला माझं काय चाललेलं असं यात काहीही रस नसतो. तुला तसं वाटत असेल. नाही, मला तसं वाटतं कारण तसंच आहे. म्हणजे तुला माहितीये माझ्या मॉम डॅडला ना सांगूनही कळत नाही की मला नक्की काय हवंय, तर मनातलं वगैरे ओळखणं लांब राहिलं. ते सोड, त्यांना ना एकमेकांच्या मनातलं सुद्धा कळत नाही. सतत भांडत असतात नुसते, म्हणजे समजूनच घेत नाहीत एकमेकांना अजिबात. आय एम सो सॉरी, मी वेगळ्याच टेन्शनवर बोलायला लागले. तू इतका आनंदात बोलत होतास आणि मी अगं नाही बोल ना. नाही तू बोल. बोल ग. अरे बोल रे. सई बोल ना. अरे माझा डॅडू आहे ना, म्हणजे त्याचं प्रचंड प्रेम आहे माझ्यावर, पण तेवढाच जास्त पॉझिटिव्ह सुद्धा आहे तो. कधी कुठे आणि काय राडा घालून ठेवेल काही सांगता येत नाही. सई बेटा, सई, बाथरूम मध्ये पण नाही. सई बेटा, बेटू, बेटू, सई, सई, बेटू, सई कुठे आहे? अरे कुठे आहे सई? सई कुठे आहे? काय झालं? चंदू, ए चंदू, आलो आलो. अरे सई कुठे आहे? तिच्या खोलीत असेल ना ते. मी आत्ता जाऊन आलो, ती नाहीये तिच्या रूम मध्ये. कुठे आहे सई? फोन लावून बघ तिला. फोन लाव. ते गेली मुलगी ना. खरंच लागला? वाचतोय. अरे इथेच वाचतोय कुठेतरी. कुठे आहे फोन? ती ताई साहेबांच्या रूम मधून आवाज येतो, मी बघतो. बघ लवकर. हा बघा, त्यांच्या रूम मध्येच वाजत होता. काय करता तुम्ही? हा, लक्ष कुठे असतं तुमचं? गेली कुठे सई? अहो ताईसाहेब त्यांच्या रूम मध्येच होत्या. अरे चिरो, आता नाहीये ना, मग जा ना, शोध ना तिला. शोध लवकर. रिलॅक्स, डोंट पॅनिक. बरं माझं सोड, तुझा ऑफिसचा पहिला दिवस कसा होता ते सांग. छान. खरंच? हो. आज सकाळी मला हे सुद्धा कळलंय की तुला खोटं अजिबात बोलता येत नाही. अगं नाही, खरंच खूप मोठी कंपनी आहे. खूप शिकायला मिळेल असं वाटतं इव्हेंच्युअली. ग्रेट. मग आता सांग, तुझा आजचा दिवस खरंच कसा गेला? अगं नाही, खरंच सांगतोय, माझी ही पहिलीच नोकरी आहे ग. त्यामुळे नवीन माणसं, सगळ्यांशी जुळायला, तिथं रुळायला थोडासा वेळ लागेल. आणि त्यात काय? काही नाही. सांग ना, त्यात काय? काही नाही. चल आपण निघू. नाही, सांग. त्यात काय? तुझा डॅडू. त्याचं काय? आदित्य ग्रुप ऑफ कंपनीजची चीफ सप्लायर आहे तुझ्या डॅडूची कंपनी. सिरियसली? म्हणजे डॅडू भेटला तुला? चांगलाच भेटलो. म्हणजे फायनली त्याला कळेल की तू मेकॅनिक नाहीयेस. शुअर. एक मिनिट.
डॅडू काही बोलला तुला? त्यांनी त्रास दिला का तुला काही? शांत हो, काही कोणी त्रास वगैरे ऑफिसमध्ये कशाला कोण त्रास देतं? खोटं नाही ना बोलत आहे? मी खोटं बोललेलं तुला कळतं ना आता. मन कवडी आहे ना मी. ए पण खूप स्ट्रेंज फिलिंग असेल ना हे, म्हणजे इतक्या अनोळखी लोकांमध्ये जाऊन बसायचं. वेगळा अनुभव नक्कीच आहे. म्हणजे मोठं ऑफिस, खूप माणसं. हो, खूपच मोठं आहे ऑफिस. हे खूप कठीण गेलं असेल ना सगळ्यांबरोबर ऍडजस्ट करायला? माझा दादा मामा म्हणतो, आपण आपलं काम प्रामाणिकपणे केलं ना की कुठलंच काम कठीण जात नाही. बरं माझं असू दे, तुझा दिवस कसा गेला? मी काहीच नाही केलं दिवसभर. मग काहीतरी कर. काय करू? सुट्टी आहे. सुट्टी आहे तर एक करू शकतेस, काय? प्राणायाम. मेडिटेशन. हा, गुड आयडिया. करते मी. हे अजून एक करू शकतेस, काय? खूप महत्वाचं आहे. बोल ना. स्वतःच्या रागावरती ताबा मिळवणे. ए तू अगं मी खरंच सांगतोय. म्हणजे आता ही जागा बघ ना. एखादा दिवस माझ्या मनासारखा नाही गेला की मी इथे येऊन असा उभा राहतो, डोळे घट्ट बंद करतो आणि फक्त श्वास घेतो आणि हळूहळू सगळे ताण, सगळी भीती, सगळा स्ट्रेस असा उश्वासाबरोबर सोडून देतो. खूप छान वाटतं. तू पण असं करून बघ एकदा. काय करूया? आता हा, फक्त तुला मला गाईड करावं लागेल. ओके. डोळे घट्ट बंद, दीर्घ श्वास घे. कुठलाच विचार मनामध्ये करू नकोस. मनामध्ये ती जी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित कर. ब्रीद इन, ब्रीद आउट. सॉरी अगं, ऍक्च्युली अप्पांना अगं रोज रात्री 2दा बाथरूमला घेऊन जायला लागतं. खूपच उशीर झाला ग. निघूया आपण. हो ठीक आहे, निघूया आपण. ए सई, आले. बंधू मामाने दादाला थांबवलं म्हणून आता पिंट्या मामाचा त्या दिवशी. चल पळतो मी. हो. ग तुझ्या घरचे लाईट ऑन दिसत आहेत ग, सगळे उठले वाटतं आता. डोंट वरी, आय विल मॅनेज. सॉरी, आज माझ्यामुळे तुला आता. अरे नाही, खरंच तू टेन्शन नको घेऊस. तू एक काम कर, तू जा लवकर, तुला निघायचं आहे ना? नक्की ना? हो नक्की. सांभाळून आणि शांत. येस. ए बाय द वे, थँक्यू सो मच फॉर चहा. ऑलवेज. मेसेज कर पोचला. हो हो. बाय. सई कुठे? सगळं ना तुझ्यामुळे होतंय. मी इथेच आहे. बेटा कशी आहे तू? हा, मी बरी आहे. पण तू कुठे होतीस? हा, तुला किती वेळा सांगितलंय मी की इतक्या उशिरापर्यंत बाहेर राहायचं नाही म्हणून. डॅडू, बेटू, बाहेर सेफ नसतं ना बेटा. माहितीये मला, पण डॅडू काय झालं माहितीये, मी ना स्वप्न बघत होते आणि स्वप्नात एकदम चालायलाच लागले
आणि चालता चालता धावायला लागले आणि आजूबाजूला असं सगळीकडे गवत होतं, डोंगर होते आणि चालता चालता धावता धावता मी एकदम पडले आणि मग मला खाली लक्षात आलं की मी खालीच आहे. हे असं झालं? हो, खरंच असं झालं होतं. अरे बापरे, म्हणजे उद्याच्या उद्या डॉक्टरला भेटायला पाहिजे का? आताच फोन करूया? डॅडू नको, आता बरी आहे एकदम मी, ओके. आणि तुम्ही पण झोपा आता, मला पण खूप झोप आली असेल. गुड नाईट, बाय बाय. अरे मामा तू आता कुठे होतीस त्याची साधारण कल्पना आहे मला. मम्मा तसं काहीच नाहीये. संध्याकाळी रस्त्यावर कुणाची तरी वाट बघताना पाहिलंय मी तुला. मम्मा अगं मी आत्ता सुद्धा तो इथे तुला सोडायला आला होता, तेही पाहिलं. मी आई आहे तुझी. प्रत्येक गोष्ट तू मला सांगायलाच हवी असं नाही. बऱ्याच गोष्टी न सांगता सुद्धा कळतात मला. मम्मा तसं काही नाही. मी तुझ्यासाठी काय चांगलं, काय वाईट, तुझ्यासाठी काय योग्य, काय अयोग्य हे तुझ्याहीपेक्षा मला जास्त कळतं. वेळेतच सावर स्वतःला. अगं पण मम्मा ते मी ॲक्च्युली हॉटेलमध्ये मी तुला एक गोष्ट सांगितली होती माझ्या मैत्रिणीची. ती एका मुलावर जीवापाड प्रेम करायची, त्याला सर्वस्व मानायची. ती मुलगी कोणती माहितीये? मी. ज्या मुलाची मी वाट बघत बसले होते ना, तो मुलगा शेवटी आलाच नाही. त्यांनी फसवलं मला. मी खचले, पार तुटून गेले. आत्महत्या करायचा विचार सुद्धा आला होता माझ्या मनात, पण कोणत्या तोंडाने आता घरी परत जायचं? त्यापेक्षा मेलेलंच बरं. मम्मा अगं या सगळ्यात मला माझ्या आईवडिलांनी सावरलं. शेवटी आपल्यासाठी आपले आईवडीलच असतात ग. त्यानंतर मला कळलं हे प्रेम बिम काही नसतं ग, झूट असतं सगळं, ठिल्लरपणा. तात्पुरता आनंद देणार. सुखानं जगायचं असेल तर प्रेमाची गरज नसते, पैसा लागतो, पैसा. आयुष्यात फक्त पैसाच महत्वाचा असतो सई. त्यानंतर माझ्या आई वडिलांनी एक स्थळ शोधलं माझ्यासाठी. मी डोळे झाकून तिथे लग्न केलं. काय वाईट झालं ग माझं? तुझ्या डॅडूचा एवढा मोठा बिझनेस आहे, एवढे पैसे त्याच्याकडे, स्वभावने सुद्धा चांगला आहे तो. काय कमी आहे सांग ना, काय कमी आहे माझ्याकडे? म्हणून म्हणते खरं प्रेम वगैरे काही नसतं आणि सगळ्याची सवय होते नंतर. मी एक सांगते तुला, तू काय वाटेल ते केलंच ना तरी सुद्धा तुझ्या सगळ्या चुका मी पोटात घालीन, पण प्रेम करायचं नाही. प्रेम कोण आहे प्रेमात? आणि ते सुद्धा आदित्यच्या.